मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा ससनकर. भाग 2. भ्रमंती. आम्हाला भारताच्या अनेक कोपऱ्यात न्यायचे काम आमच्या 14 मराठा पलटणीने केले. 1976 साली लग्न झाल्यावर मी पोहोचले. तेव्हा पलटण सिलीगुडीपासून 40-50 किलोमीटरवर तिश्ता नदीच्या काठावर तळ ठोकून होती. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलांची ओळख प्रथम तिथे झाली. बर्फाच्छादित शिखरे, दाट अरण्ये, हिमालयातील सुपरफास्ट नद्या, डोंगरावरती अनेक उलटी-सुलटी वळणे घेणारे रस्ते, ह्या सर्व गोष्टींचे तेव्हा अप्रूप वाटत होते. त्यानंतर आमच्या पलटणीने आगर युनिटने उडी मारली. ती उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात, याला कुमाओ टेकड्या म्हणतात, हिमालयाच्या कुशीत बसलेल्या 6000 फूट उंचीवर असलेल्या पिथोरागडचा रस्ता बरेली या गावापासून 12 तासांचा होता. वाटेत चंपावत लागत असे. मॅन इटर ऑफ चंपावत ह्या जिम कॉर्बेटच्या पुस्तकात वाचलेले जंगल मात्र तिथून बरेचसे बेपत्ता झाले होते. सध्या मानस सरोवराला जाणारा रस्ता पिथोरागडहूनच पुढे जातो. हिमालयातले हे पर्वत असले तरीही काश्मीर एवढे हिरवे आणि देखणे नाही, परंतु तरी त्यांची भव्यता मनातून जात नाही. पिथोरागडला जाताना सिलीगुडी ते बरेली हा प्रवास 8 दिवस तराईच्या जंगलातून गेला. संपूर्ण युनिटला एक रेल्वे गाडी मिळाली होती. सर्व नेहमीच्या गाड्या गेल्यावर या गाडीला परवानगी मिळे. त्यामुळे मजल दरमजल करत 2 दिवसांचा प्रवास 8 दिवस लांबला. रेल्वेत पॅन्ट्री कार असल्याने तिथे स्वयंपाक होई. सिग्नल न मिळाल्यास एका ठिकाणी गाडी 6-8 ताससुद्धा थांबे. अशा गाड्यांना आर्मी स्पेशल म्हणतात. तराईच्या जंगलातून प्रवास करताना 11वीला शिकलेल्या स्पेशल भूगोलातल्या गोष्टी प्रत्यक्ष दिसत होत्या. फार सुंदर प्रवास झाला. पिथोरागडला प्रथम आम्ही दोघेच होतो तेव्हा जाणवले नाही, परंतु नंतर थंडीत 4 महिन्यांच्या कन्येला म्हणजे देवकीला व 65 वर्षांच्या सासूबाईंना तिथे नेल्यावर अनंत संसारिक अडचणी आल्या, पण तिथल्या वेगळ्या निसर्गाने ते गाव लक्षात राहिले. त्यानंतर दिलीपची अनुभवासाठी बदली युनिटमधून ब्रिगेडमध्ये झाली. ब्रिगेड कोट्याला होते. तसे म्हटले तर कोटा नुसते भौगोलिकदृष्ट्याच राजस्थानमध्ये आहे. प्रत्यक्षात ते चंबळच्या पाण्याने समृद्ध आहे. चंबळच्या कॅनॉलमधील पाण्याचा वेग आपल्या पावसाळ्यात पूर्ण भरलेल्या मुठे एवढा होता. भाजी किती स्वस्त असू शकते हे तिथे पाहायला मिळाले. आमची तिथली 2.5 वर्षे संपली व युनिटमध्ये परत जायची वेळ आली तोपर्यंत म्हणजे 1981 सालात 14 मराठा कारगिल सीमेवर गस्त घालत होते. कोट्याहून दिलीप कारगिलला रुजू झाला तर मी, देवकी आणि सासूबाई यांचा मुक्काम हल्ला पुण्याला रेसकोर्स रोडवर सेपरेटेड क्वार्टर्स आहेत. ज्या अधिकाऱ्यांची बदली सरहद्दीवर झाली असेल अशांना तिथे घरे मिळतात. परत येथे तिलोत्तमेचे राज्य होते, पण माझ्या आत्याने मात्र त्याला विरहिणी कॉलनी असे रोमॅन्टिक नाव दिले होते. या कॉलनीत आमचा मुक्काम 1-1.25 वर्षाचा राहिला. युनिटने एक अनपेक्षित धक्का दिला व युनिट पुण्याजवळ औंध येथे पोहोचले. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर TB हॉस्पिटलजवळ युनिटची जागा होती. तिथे मिळालेल्या मोठ्या घरात जाईपर्यंत लहान मुलगी सई वर्षाची झाली होती. औंधमधल्या वास्तव्याने आमच्या नातेवाईक मित्रमंडळींना आमचे आयुष्य जवळून पाहायला मिळाले. 14 मराठांबद्दल आपुलकी निर्माण झालीच, पण लष्करी गणवेशात टोपीवर लाल हिरवा तुरा दिसला तर हा जवान मराठा रेजिमेंटचा आहे हे ओळखता येऊ लागले व त्यांच्याबद्दल अकारण प्रेम वाटायला लागले. तिथली 3 वर्षे भुरकन उडून गेली. युनिटला आसामला जायचे वेध लागले. तिथे कुटुंब न्यायला परवानगी होती, पण घरे भाषाची होती. शाळा चांगल्या नव्हत्या. सासूबाईंची प्रकृती म्हणावी तशी चांगली नव्हती. तिथे जावे का पुण्यातच राहावे अशा द्विधा मनस्थितीत असताना आर्मी हेडक्वार्टरने प्रश्न सोडविला. ही कथा आहे 1985 सालातली.
पंजाब धुमसत होता. आधीच्या वर्षी श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्यानंतर लष्कर व निमलष्कर मिळून अंतर्गत सुरक्षतेसाठी एक दल असावे असा विचार आला. त्यातून नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजेच NSG ची स्थापना झाली. काळाक भिन्न पोशाख घालून हातात गन्स घेतलेले हे सैनिक नंतर बरेच प्रसिद्ध झाले. दिलीपची बदली ह्या स्पेशल कमांडोजमध्ये झाली. काम धोक्याचे असले तरी आसामची रोगट हवा व भाषा वाचला ह्या आनंदात होतो आम्ही. अर्थात तिथे आलेले अनुभव पाहता भाषा परवडला म्हणायची वेळ आली. दिलीपचे काम दिल्लीत असले तरीही आम्हाला घरे गुडगावला मिळाली. इथल्या मुक्कामात पहिली उणीव भासली ती सासूबाईंची. इतके दिवस त्या घरात असल्याने व त्यांनी या आयुष्याशी पूर्ण जुळवून घेतल्यामुळे मला किती कमी अडचणी आल्या हे ते गेल्यानंतर कळले. इथल्या 3 वर्षाच्या कालावधीत सुद्धा शेवटचे वर्ष दिल्लीत राहावे लागले. दिलीपला VIP सिक्युरिटीज इन्चार्जची जागा मिळाली होती. लष्करापेक्षा पूर्ण वेगळे वातावरण, सत्तेचा प्रभाव ठायी ठायी जाणवणारे आयुष्य, अशा अनेक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. युनिटच्या उत्तर भारतातल्या अधिकाऱ्यांचा सुट्टीवर येण्या जाण्याचा रस्ता वाया दिल्ली असल्याने बरेच जण येता जाता मुक्कामाला असायचे. 14 मराठाने आसाममधून बंगालच्या उपसागरात अंदमानमध्ये उडी घेतली होती. दिल्लीला 3 वर्षे झाल्यावर आम्हालाही वेध लागले. आम्ही अंदमानला पोहोचलो तेव्हा 88 साली श्रीलंकेने पेट घेतला होता. युनिट श्रीलंकेसाठी राखीव असले तरीही प्रत्यक्ष आम्हाला जावे लागले नाही. 1990 साली 14 मराठा अंदमानहून सोलनला पोहोचले. सोलन चंदीगड सिमला रस्त्यावरचे छानसे गाव. अंदमानला निसर्ग सौंदर्य असले तरी बरीच उपासमार झाली होती. या शिवालिक टेकड्या देखण्या तर होत्याच, तशा समृद्ध पण होत्या. खायची प्यायची चंगळ, छान हवामान, चांगल्या शाळा, मला मिळालेली चांगल्या पगाराची नोकरी, दिलीपला मिळालेला लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा याने आम्ही सुखावलो होतो. पण आर्मीत म्हणतात, इफ यू आर रिलॅक्स देन युअर मुवमेंट ऑर्डर इज रेडी. म्हणजे तुम्ही जर सुखावलात की बदलीचा फतवा येतो. त्याला अनुसरून अत्यंत आकस्मिकपणे दिलीपची बदली झाली. खरे म्हणजे सर्व 14 मराठा तो मुख्य अधिकारी, कमांडिंग ऑफिसर म्हणजेच होईल याची वाट बघत होते. आधीच्या अधिकाऱ्याची मुदत संपली होती, परंतु मराठा रेजिमेंटचेच 19 मराठा हे युनिट कारगिलच्या पुढे बटालिक या सीमेवर होते. तिथल्या कर्नलची मुदत संपली होती. ती जागा घ्यायला नवीन अधिकारी नव्हता. युनिटची जागा मोक्याची असल्याने युनिट कर्नलशिवाय ठेवणे धोक्याचे होते. 15 दिवसात पोहोचण्याचे फरमान दिलीपला आले. 19 मराठा या युनिटचा मुख्य अधिकारी म्हणून दिलीप पोहोचला. त्याची 20 वर्षे 14 मराठात गेली होती. CO होता येणार नाही म्हणून त्याला वाईट वाटले, तर वेळेच्या आधी वरचा हुद्दा मिळाला म्हणून तो आनंद झाला. 14 मराठा सोडताना सर्वांना फार वाईट वाटले. इथल्या प्रत्येक गोष्टीशी आम्ही भावनेने बांधले गेलो होतो. तिथून निघणे सर्वांना फार जड गेले. दिलीप 19 मराठात पोहोचल्यानंतर 2 दिवसांनी जनरलची भेट होती. दिलीपने त्यांच्यासमोर ऑर्डर देताना 19 मराठाऐवजी 14 मराठा असे नाव घेऊन मोठी चूक केली. ह्या चुकीबद्दल त्याला सर्व अधिकाऱ्यांना जेव घालावे लागले. इतके 14 मराठा अंगात भिनले होते. ज्या भागात तो 1981-82 साली कॅप्टन अथवा मेजर म्हणून काम बघत होता, तिथे तो 10 वर्षांनी कर्नल म्हणून पोहोचला. याचा त्याला कामात खूप फायदा झाला. मी व मुली बॅक टू पॅव्हेलियन तत्वावर परत पुण्यात पोहोचलो. 1.5 वर्षाने 19 मराठाची काश्मीरमधील मुदत संपली व शांततेच्या ठिकाणी बदली झाली. शांततेचे ठिकाण होते पठाणकोट जवळचे डलहौसी. देवकीचे 10वीचे वर्ष असल्याने तिला आजी आजोबांच्या ताब्यात देऊन आम्ही तिघेच डलहौसीला निघालो. तेव्हा कुटुंबाची विभागणी झाली ती कायमचीच. त्यानंतर या ना त्या कारणाने आम्ही चौघे कधीच एकत्र आलो नाही. कधी मी मुलींबरोबर पुण्याला तर कधी दिलीपच्या बदलीच्या जागी, अशी पळापळ सुरू असे. मुलींच्या सुट्ट्यांमध्ये त्याच्या बदलीच्या जागी जायचो व दिलीप त्याची सुट्टी पुण्यात घालवायचा. आधीच्या दूर राहण्याने सुट्टीचे दिवस मात्र खूप आनंदात जायचे. युनिट डलहौसीत खूप कमी वेळ
राहिले. जास्त दिवस बारामुल्ला कुपा वाढतच गेले, कारण तेव्हा काश्मीर धगधगत होता. इथले दिवस तणावाखाली गेले. प्रत्येक दिवस नवीन समस्या घेऊन येत होता. परीक्षा पाहत होता. लढाईचे खरे चित्र इथे पाहायला मिळाले. एक गन असलेली RCL जीप फायरिंगच्या सरावासाठी जात असताना खाली पडली, तर 1 टन डलहौसीच्या वळणाच्या रस्त्यावरून 100 फूट तसाच्या तसा तो खाली पडला. सुदैवाने कुणालाही जास्त दुखापत झाली नाही. प्रत्यक्ष फायरिंगच्या वेळेस एक गोळी दगडाला लागून उलटी आली आणि एका अधिकाऱ्याच्या पायाला लागली. उपचार झाले, पण या सर्व घटनांचे पर्यवसान ताण वाढण्यात आले. प्रत्यक्ष लढायला निघाले तेव्हा ब्रिगेडमध्ये डोगरा व मराठा अशी 2 युनिट्स होती. सकाळी दोन्ही युनिट्समधील जवान डलहौसीच्या प्रसिद्ध बलून ग्राउंड मधल्या पटांगणावर शिस्तीत उभे होते. जवळच अधिकारी होते. गाड्या हत्यारे सज्ज होती. ब्रिगेडियर BS बिश्त त्यांचे नेतृत्व करत होते. ते स्वतः आधीच्या वर्षीसुद्धा अशीच काश्मीरमध्ये ब्रिगेड घेऊन गेले होते. त्यांच्या उत्तम कामाबद्दल त्यांना विशिष्ट सेना मेडल मिळाले होते. ते व त्यांची पत्नी जवानांची अधिकाऱ्यांची काळजी घेणारे होते. सौ बिश्त जवानांच्या मुलांच्या शाळेच्या प्रमुख होत्या. त्यामुळे अनेक जवान अधिकारी त्यांना माहिती होते. या ग्राउंडभोवती अधिकाऱ्यांची घरे असल्याने आम्ही ती सर्व तयारी पाहत होतो. ब्रिगेडियर बिश्त अगदी मोजकेच बोलले, आपण उग्रवाद्यांशी लढायला चाललो आहोत. या लढाईत जास्त सतर्क राहण्याची गरज असते. जास्त हिंमत लागते, कारण नक्की शत्रू माहिती नसतो. आपण त्यांचे लोक मारणार तेव्हा आपले पण काहीतरी नुकसान होणारच याची तयारी हवी. हम अगर उनके 10 मारेंगे तो कभी हमारे अपनों को भी गोली लग सकती है. इसकी तैयारी रखना. इसके बावजूद अच्छा काम करना है. विजय हमारा ही है. जाताना सौ बिश्तनी प्रत्येकाला चॉकलेट देऊन निरोप दिला. तेव्हा प्रत्येकाच्या मनात आपण परत येऊ का असा विचार डोकावला होता. आमच्या युनिटने खूप चांगले काम केले. खूप धोका पत्करून एक उग्रवादी जिवंत पकडला. तो अफगाणिस्तानचा भाडोत्री शिपाई आहे हे नंतर सिद्ध झाले. शस्त्रास्त्रे पण खूप पकडली. पण त्या सर्व यशापेक्षा आमच्या शहीद झालेल्या 5 जवानांचे दुःख जास्त होते. त्या प्रत्येक घरातल्या पत्नीचे, मुलांचे, आईवडिलांचे झालेले नुकसान कधीच भरून निघणार नव्हते. मेडल्स, मानसन्मान, सवलती या मलमपट्ट्या होत्या. आयुष्यभर न विसरता येणाऱ्या दुःखद घटनांनंतर इथून बदली झाली. आता 19 मराठा पण आमचीच झाली होती. अर्थात सर्वजण 14 मराठाला माहेर म्हणून चिडवायचे. हे सोडताना युनिटमधले आयुष्य संपले म्हणून वाईट वाटले. रेजिमेंटल सेंटर बेळगावला प्रथमच शांत आयुष्य पाहायला मिळाले. इथला मुक्काम 2 वर्षे राहिला. त्यानंतर देवकी आणि सई यांच्या शिक्षणासाठी मी पुण्यात मुक्काम ठोकला. सुट्टीत बदलीच्या गावी जात होतो, पण मनात दुसरे विचार सुरू झाले होते. ह्या आयुष्यानंतर वेगळी वाट निवडावी असे दोघांच्याही मनात होते. त्यासाठी आयुष्याला स्थिरता हवी होती. म्हणून दिलीपने 5 वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली व नाशिकला आम्ही स्थायिक झालो. वडिलोपार्जित मिळालेल्या जमिनीचा भाग जाणीवपूर्वक शिल्लक ठेवला होता. आता त्यावर शेती करत आहोत. नवीन पोल्ट्री फार्म उघडला आहे. मी माझे दिवसातले 3 तास मतिमंद मुलांसाठी दिले आहेत. त्यांच्या नर्सरी, जैविक खते ह्या उपक्रमांना हातभार लावते. दिलीपने अनेक सामाजिक कामात अडकवून घेतले होते. आधीच्या 22 वर्षांच्या अनुभवाने आयुष्याला दिशा दिली. दृष्टीत एक मोकळेपणा आला. अनेक माणसांच्या सहवासात आल्याने त्यांच्या पद्धती, चालीरीती बघण्याची संधी मिळाली. म्हणून चांगल्या गोष्टी 10 वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात हे जाणवले. हीच प्रथा चांगली याचा आग्रह बालिश वाटू लागला. ह्या भ्रमंतीत अनुभवले ते एक चांगले सहजीवन. इतर व्यवसायात तुमचे व्यावसायिक जीवन व सोशल सर्कल एक नसते. इथे ते एक असते. ह्याचे फायदे व तोटे दोन्ही असतात. बायकांना ह्यात सक्रिय भाग घ्यावा लागतो. अनेक जबाबदाऱ्या उचलाव्या लागतात, कारण तुम्ही मोठ्या कुटुंबाचे घटक असता. अनेक वेळा अधिकारी तसेच त्यांच्या बायका शॉर्ट सर्किट कुटुंबातून आलेल्या असतात. म्हणजे या कुटुंबात 4 व्यक्तींपेक्षा इतर नातेवाईक अगर मित्रमैत्रिणींचा शिरकाव फारसा प्रिय नसतो.
त्यामुळे अशा लोकांना मोठ्या कुटुंबातल्या व्यक्तींना सामावून घेणे जरा जडत जाते. मग हे सहजीवनाचे ओझे वाटायला लागते. आर्मीमध्ये आपण एक आहोत ही भावना फार महत्त्वाची. लढणाऱ्या लोकांचे मानसिक बळ त्यावर अवलंबून असते. मी लांब असलो तरी माझे कुटुंब मात्र एकटे पडणार नाही हा विश्वास किती महत्त्वाचा असतो ते प्रत्यक्षात अनुभवले तरच समजेल. तिन्ही सेनादलांच्या वातावरणात मित्रमंडळींचा आधार हा फार मोठा दिलासा असतो. कुठल्याही सेनादलातील माणसांना विचारा, ते तुम्हाला मित्रांबद्दल भरभरून सांगतील. सध्या कुटुंबात सुसंवाद वाढावा म्हणून मानसोपचार तज्ज्ञ एकत्र जेवा असे सांगतात. एक एक पदार्थ आणून एकत्र जेवणे ही इथली जुनी पद्धत. आम्ही असंख्य वेळा एकत्र जेवलो. त्यातूनच घनिष्ठ संबंध तयार झाले. घरापासून लांब, जंगलात, डोंगरावर, अगर समुद्रापलीकडे आम्हाला कधी एकटे वाटले नाही की परप्रांतीयांच्या घोळक्यात परके वाटले नाही. या आयुष्यातील सहजीवनाची भावना कमी होत गेली तर हे आयुष्य कठीण तर होईलच, पण त्याचे फार दूरगामी व गंभीर परिणाम होतील. दुर्दैवाने हे कमी होते हे जाणवते. आम्हाला मिळालेला आनंद पुढच्या पिढीला मिळेलच अशी खात्री वाटत नाही. त्या आनंदासाठी मी आणि माझे या भिंतीचे कुंपण कमी करायला पाहिजे, पण त्यात कुठे गफलत तर होत नाही ना अशी शंका येते. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला ह्या आर्मीतल्या लोकांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं जीवन? त्यांच्या भरपूर बदल्या आणि जीवनातील चढउतार पाहून खरंच खूप आश्चर्य वाटतं आम्हाला.